ह्या अशा मस्त जंगली रस्त्यातून आपण वा वा वा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मजेत असताला ही आशा आपण आशा करू. तर आपण आज चाललेलो आहे ट्रेकला. कुठे चाललेलो आहे? तिकोना किल्ल्याला. त्यावर आपला इंट्रो. नमस्कार मंडळी, मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर वंडर विथ तेजस. आणि आज आपण जात आहोत तिकोना किल्ल्याला ट्रेकला. तर आपण आता निघणार आहोत. आपली जोडीदार आहेत आपली जे ते यायला आलेत. आता आपण डायरेक्ट भेटू आपल्या गाडीवर. टाटा बाय बाय. त्याच्या अगोदरचं काम आपलं गाडीत पेट्रोल टाकायचं. $520. आले का? जे पाटील पेट्रोलियम. आले ना? एक मिनिट. एक मिनिट. अरे कशात अडक. हां 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 आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे. तर आता आपण गाडीवर आलेलो आहे आणि गाडीवर आलो आहे. आता आम्ही 3 जण झालेलो आहे. मी, पंकज आणि पंकजचा मित्र आहे तुषार म्हणून, जो सध्या माझ्याच माग बसलेला आहे. आणि आम्ही निघालो आहे तिकोना किल्ल्याकडे. आणि हा रस्ता तोच आहे जो आपण बेडसे लेणी वेळेस घेतलेला. मस्त असे दृश्य आहे. सध्या आम्ही 2 गोष्टी बघत आहे. एक टायरमध्ये हवा मारण्यासाठी तो गॅस कुठं पेट्रोल पंपावर मिळते किंवा गॅरेजमध्ये, आणि दुसरं नाश्त्यासाठी. असं चाललं आहे आमचं. 8:15 झालेलं. लवकर निघालो आहे आम्ही. किती आमच्या माझ्या घरापासून तर किती 40 किलोमीटर आहे, त्यामुळे लई लांब नाही. लवकर जाऊ आता, लवकर. ते पूर्वी जीज घालून आले. अवघड आहे. हा ला 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 ला. मस्त मस्त आहे. जीना इसी का नाम है. ह्या अशा मस्त जंगली रस्त्यातून आपला प्रवास. हो, मागच्या वेळेस तर आपण पावसाळ्यात अनुभवलेला, परत एकदा अनुभवा. राडा दिसते राव हे. रस्ता फक्त चांगला बनवला पाहिजे.
हा रस्ता एकदम खराब झालेला होता, खड्डे खड्डे जाम होते. आता नवीन केलेला आहे, आताच केल्या का दिसतोय. म्हणजे तर जवळपासच्याच काळात, नजीकच्या काळात मनोपर्यंत रस्ता संपला. म्हणायला नाही पाहिजे. परत चालू झालं. मस्तपैकी आमचा आता नाश्ता करून झालेला आहे. मिसळ खाल्लेली आणि मिसळ एकदम भारी होती, टेस्ट खरंच भारी होती. अरे काय आहे राव, एक लाईन तर कशाला ठेवल्या काय माहिती नाही, ती पण करून टाकायची होती. आपले पुढचं टायर गेलेलं आहे, जरा जपून जावं लागते मागच्या टायराच्या भरोशावर. काय मौसम झालाय राव, सुंदरता निसर्गाची बघण्यात वाखण्याजोगी. आज बाहेर पडायचा निर्णय घेतला ते एकदम करेक्ट घेतलेला आहे. आशा करतो की तुम्हाला बी सुंदरता दिसावी. राडा 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 टेडे टेडे टेडे. पोट आता एकदम टच झालेला आहे. ढगात गेलाय. लोहगड विसापूर, विसापूर लोहगड, विसापूर 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 पूर्णपणे ह्याच्यात गेलाय. तुंग हो, राडा दिसते दोन्ही पण. हम चले बहारों में हम ट्रेक करने को. हे लोहगड आणि विसापूर आहे. नाही रे पाटील थांब. मस्त वाटा दिसते ना. आम्ही लोहगड आणि विसापूरमध्ये प्रतिवेळेप्रमाणे कन्फ्यूज होतोय. जरा पुढे आलं का नाही, एक लेफ्टला रस्ता जातोय, आपण तो घेतलेला आहे. तिथं तसं बोर्ड बी लावलेला आहे, तिकोना किल्ला 07 किलोमीटर. आणि मला असं वाटते, मला आपल्याला थोडे थोडे ग्लिम्स दिसते डोळ्याला किल्ल्याचे, पण कॅमेराला नाही दिसत आहे. ते सिंगल लेन रोड आहे, ॲट अ टाईम एकच गाडी जाऊ शकते किंवा येऊ शकते. ओहो सीन आहे रे ते. हां वा वा वा, कडक आहे रे, कडक कडक. पण थांबता येत नाही राव. किती भारी दिसते, फोटो काढाय थांबता येत नाही मात्र, आहे का नाही. हाही काय पाहुणा डॅम. पंकज काय म्हणत होता, नाहीला दिसत आहे ना. तुला बघे पंकज काय म्हणत होता,
हा, हे पुढं पवना डॅम आणि पवना डॅमच्या पलीकडे तुंग किल्ला. एकदम भारी असा नजारा आहे. अरे पुढं काय सीन आहे. आता आपल्याला जरा चढाई लागेल. वर चढायला थोडे हार्ड आहे. वरून आहे आय थिंक. सरळच आहे ना. ह्याला थांबायला नाही पाहिलं होतं. गाडीचा मौसम तुटला राव. पाटीलची गाडी बसते का काय विलाय राव. हाय ना. तेच म्हणलं बेस्ट वाला आहे. हो हो हो, ढग उतरले खाली रे. हा आपला तिकोना, मायामध्ये हाच आहे तिकोना ना. काय दिसतोय सीन. हो 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 हो, काय सेक्सी. हा एकच शब्द होता. सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम असा नजारा आहे आपल्यासाठी. आणि पंख्या मला मागून होते हा सीन. यार मी घेते ऑलरेडी सीन तो. त्या कहाणीचा किंवा एखाद्या स्टोरीचा मेन कॅरेक्टर असल्यावर फील व्हायला ह्या रस्त्यानं असं जातात. एवढं कडक सीन. पावसाळ्यात, सह्याद्रीत पावसाळ्यात फिरण्याला मजाच ही. कोणत्या साईडला. हो 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 हो, मौसम तोडू नका रे गाड्यांना आमचा. असं वाटतं आभाळात चालू आहे. आहे ग. वा वा वा. हा गाडी सगळ्यांना मौसम तोडते गाडीचा. आता आपल्याला पवना लेकचा पूर्ण विहंगम असं दृश्य दिसते. आपण हो इथे बसायला बिसायला मागे. हा प्रॉपर व्ह्यू आहे रे. अजून एक असेल मागे पुढे काय चेंज, तो एक आहे मला जेवढं माहीत आहे. हो इथे काय केले राव. हा हे पहिलं मोकळं होतं राव, लिटरली मोकळं होतं. ना तुम्हाला इथं समोर लिहिलेलं दिसतं तिकोना. आणि आपण असं सहर्ष स्वागत तिकोनाकडे करत आहोत. हे तर बौद्ध हे वाटतं, बौद्ध मठ आपण काय म्हणतो त्याला. अरे मी स्वतः विसरलो. असं कसं. कसा त्रिकोण दिसायला आलाय त्रिकोणाचा. हा आय्या. त्रिकोणी आकाराला तिकोना. आशा करतो की तुम्हाला दिसत असेल. गाड्या अडकाडकीची कामं चालू झाली.
तिकोनाकडे येणाऱ्याने जरा काळजी घ्या, रस्ता खराब आहे, थोडंसं ऑफरोडिंग पण होतं आमचं. एकदम जंगली वाट आहे भाई. मस्त वाटतंय मला. हा ग्रँड विटारावाल्यानं माझा रस्ता जो अडवून धरला आहे, क्रॉसच करू देत नाही. बाहेरच्या साईडला इकडे कुठं राग आहे का? हां ते आहे का जागा तिथे? अच्छा गावात लावले आपण. तर नमस्कार, आपण आता तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो. गाडी पार्क केली. पार्किंग फी 20 रुपये पर गाडी. दुसरी 2 गाड्या लागतात आणि आता आपल्या ट्रेकला सुरुवात आहे. तर इथं काय काय माहिती आहे तिकोना गड मी देतो थोडी माहिती आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर जरा तुम्ही बघून घ्या काय काय लिहिलेलं आहे, दिसत असेल तर.